कणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, फक्त पाठीवरती हात ठेवणे सर तुम्ही लढ म्हणा, सर तुम्ही फक्त लढ म्हणा. तर अशी ही जी ऊर्जा आहे तर ती निश्चितच गुरुजनांकडूनच आपल्या सर्वांना मिळालेली आहे आणि त्याचंच आज हे एक आनंददायी चित्र आज आपण या ठिकाणी पाहत आहोत. आपले हे सर्व माजी विद्यार्थी कुठे ना कुठे आणि अनेक विद्यार्थी एका चांगल्या ठिकाणी चांगल्या पदावर आज ते विराजमान झालेले आहेत. ही सगळी किमया या शाळेची आहे, गुरुजनांची आहे. त्यामुळे निश्चितच गुरुजनांचे आभार आपण या ठिकाणी मानले पाहिजेत. आज एवढे विद्यार्थी आपापल्या पद्धतीनं आज इथं पाहतोय मी. प्रत्येक विद्यार्थी म्हणजे ज्यावेळेस आम्ही विद्यार्थी असतील त्यावेळेस ते सिनियर असतील. इथं आनंददादा काळे आहेत, आमचे युसुफ पठाण साहेब आहेत, आमचे टीसी बरकुंडे साहेब आहेत. हे पाहत असताना मला असं वाटतंय, मला असं वाटायला लागलं की मी आज त्यावेळेचा थोडा विचार केला. मी आज ते विद्यार्थी नाही, तेच सर आमच्यामध्ये बदल झाला. आम्ही लहान होतो, तुम्ही आम्हाला ओळखतही नाहीत. आज आमच्या चेहऱ्यामध्ये बदल झाला, आमच्या शरीरामध्ये बदल झाला. पण मुंडे सर, दामणगावे सर, बाबे सर आणि मॅडम मध्ये आणखीन बदल झालेला नाही. तुम्ही पाहतो ते जशाला तसेच आहेत. म्हणून मला हे सांगायचं आहे की पाहत असताना माझा छोटा बंधू अनिरुद्ध पुंडगे ज्यावेळेस मी त्यावेळेस 5वी 7वीला असेल, 10वीला असेल जवळपास, मग 5वी 7वीला असेल. पण त्यांना पाहिल्याच्या नंतर मला ते आठवलं. या ठिकाणी 30-40 वर्षाच्या नंतर मला एक शब्द आठवला त्यांचा. ते पहिलीला असताना अनिवेळेमध्ये एक गाणं म्हणलं होतं, एक होता एक होता ब आणि एक होता कमळातला क, असं काहीतरी ते मला आठवलं. असं पाहत असताना असं मला वाटायला लागलं की मी त्या काळातला माझं वय आज तेच ऐकायची. मला एवढा आनंद झालेला आहे की भरपूर आनंद झालेला. आता राजकारणाबद्दल बोलल्या गेले तर मी राजकारणाबद्दल बोलणार नाही, मी शाळेबद्दलच बोलल. सर्वजण राजकारणाबद्दल बोलले, परंतु हे पाहत असताना एवढा मनोमनी आज आनंद होत आहे मला. आणि आम्ही हे बोलायला लागलो, ही सर्व किमया आणि आम्ही जे कामं करायला लागलो, हे सर्व आशीर्वाद हे सर्व या गुरुजन वर्गांचा आहे. म्हणून मला या ठिकाणी मी ह्या विद्यार्थ्यांचा आभार मानेन. परंतु तुम्ही हा जो सत्कार ठेवला, कारण गुरुजनांच्या हाताने सत्कार स्वीकारणं म्हणजे हे खूप मोठं असतं. सत्कार खूप होतात आमचे गावागावात, खेड्यात, तिकडं, परंतु गुरुजनांची थाप जेव्हा पाठीवर पडते ना, तर काय आनंद होत असतील तर ते तुम्हाला आम्हाला माहित आहे. म्हणून मी जास्त न बोलता या जे रेल्वे शाळेच्या या माजी विद्यार्थ्यांनी जो आमचा सत्कार घडवून आणला, त्यांचं मी या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. उत्तम भाई यांचे खूप खूप धन्यवाद. यानंतर या गटनेते म्हणून आपली निवड झालेली आहे. दिन रात पसीने से हालात बदल देंगे, हम वक्त बदल देंगे, जज्बात बदल देंगे, जो बुरी लगी दिल को हर बात बदल देंगे, हम वक्त बदल देंगे. सभी नवनिर्वाचित नगर सेवक, नाम इसलिए नहीं लेता हूं मैं कि समय का अभाव मुझे नजर आ रहा और मेरा नंबर पहले आ गया. मुझे ज्यादा बात करनी थी, लेकिन मेरा नंबर पहले आने से मैं इस बात को समझ सकता हूं. और मेरे उपस्थित सभी मेरे भाइयों, और मैं आपके सामने क्या कहूं और क्या ना कहूं ये दुविधा में आ गया. फर्क अगर हमने देखा मास्टर और सर और स्टूडेंट के बीच में, और आज से 30 साल 35 साल पहले का अगर 40 साल पुराना अगर आपने संबंध देखा, तो मैं आपके सामने ये वाज़ेह तौर पर कहना चाहता हूं कि मुंडे सर का नाम लेते ही बच्चों के पेट में पेशाब निकल जाती थी. ये दबदबा
ये रुबाब उस वक्त में था, लेकिन वो जब दबा रुबाब आज तक उन्होंने जिंदा रखा। जब भी पूर्णा को आए उनके लोगों ने उनको भरपूर सराहना दिया और ये बात को माना कि सर हमारे वाकई डिसिप्लिन के अंदर में माहिर थे और हमको उन्होंने सिखाया। और साथ ही साथ स्कूल के मैटर में अगर बात करने की है तो जो लोगों ने प्रोग्राम ऑर्गेनाइज किया, इतना खूबसूरत, इतना बड़ा प्यारा, जितनी मेहनत से, जितनी लगन से ये प्रोग्राम को उन्होंने ऑर्गेनाइज किया, क्या ये प्रोग्राम के लिए उन्होंने जो हमें निमंत्रण दिया, ये निमंत्रण को हमने स्वीकार कर तुम्हारे आया और आपने जो हमारा सत्कार इतने प्यार भरे अंदाज में किया, और मैं इसके लिए आपको मैं अपने दिल से और अपने परिवार के तरफ से हमेशा के लिए हमेशा आपका मैं हृदय से ऋणी रहूंगा। और तुमने हमारा सत्कार करा, इसलिए मैं आपका धन्यवाद अदा करता हूं। जो हमारा सत्कार करके ये बताया कि तुमको काम करना पड़ेगा, मैं विश्वास दिलाता हूं आपको कि तुम्हारे विश्वास को, तुम्हारे काम को या तुम्हारे समझ में कोई कमी नहीं आएगी। अगर हम वक्त बदल देंगे, जज्बात बदल देंगे, हम वक्त बदल देंगे।